सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष लावण्यताई शिंदे यांच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं। तसेच सफाई कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। तसेच श्री शंकर महाराज यांच्या पादुका देखील दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या निमित्तानं महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। असे विविध कार्यक्रम आज या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे। हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानिमित्ताने आपण बघतोय राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष आहेत लावण्यताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि माजी उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। आता आपल्या सोबत आहेत दीपक भाऊ मानकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। भाऊ, काय सांगाल, विविध कार्यक्रमांचं आयोजन अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे आणि लावण्यताई नेहमीच विविध कार्यक्रम देखील घेतात आपल्या मार्गदर्शनाखाली, काय सांगाल आताच्या या उपक्रमाविषयी? आणि लावण्य ही चांगली कार्यकर्ती राष्ट्रवादीची आहे आणि चांगलं काम तिचं समाजामध्ये आहे आणि सामाजिक बांधिलकी तिने आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं जपलेली आहे। दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिने विविध कार्यक्रम या भागामध्ये घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याने शिकण्यासारखं आहे की आपल्या जीवनक्रमामध्ये नुसतं राजकीय कार्यकर्ता म्हणून मिळवण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख असणं खूप गरजेचं आहे आणि ती ओळख लावण्याची निश्चितपणाने या ठिकाणी आहे। लावण्य असेल, आमचे बाळासाहेब बोडके असतील, दत्ताभाऊ सागरे असतील, दत्ताभाऊ देखील रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये मोठं काम आहे, आमचं प्रशांत आहे, सगळीच मंडळी आहेत की जी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात। आता दत्ताभाऊने आपल्या आयुष्यामध्ये 108 वेळा रक्तदान केलेले, म्हणजे अशी माणसं देखील आपल्या माध्यमातून काम करत असतात आणि मला या निमित्तानं या उपक्रमाला शुभेच्छा द्यायच्यात आणि चांगलं काम जीवनामध्ये आपण करत राहणं खूप गरजेचं आहे। कारण की समाजामध्ये आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी आपण काय घेऊन जाणार आहोत याच्यापेक्षा आपण काय समाजाला दिलं याचं निश्चितपणाने विचार समाज करतो भविष्यामध्ये। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना लावण्याचं नावच लावण्यवती आहे, त्यामुळे लावण्य खूप चांगली मुलगी आहे आणि तिला अजितदादांबद्दल पण खूप प्रेम आहे आणि ती सातत्यानं राष्ट्रवादीचं काम आपल्या या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये करत असतं आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये तिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली संधी देखील देईल। नक्कीच आपण बघितलं की आपण नेहमीच सामाजिक कार्यात असता आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज स्वच्छता ज्या करतात महिला त्यांचा देखील इथं सत्कार करण्यात आला, त्यांना साडीचं वाटप देखील करण्यात आलं। असे विविध उपक्रम या माध्यमातून आता राबवण्यात आलेले आहेत। आरोग्याकरता ज्या महिला भगिनी काम करतात, महानगरपालिकेचं पाहिजे तेवढं लक्ष त्यांच्याकडे नाहीये। मला तर वाटतं की हे दुर्लक्षितच आहेत खऱ्या अर्थानं, कारण की ते ज्यावेळी समाजाला ही वेगळी सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्याचे देतात, आपण त्यांच्या आरोग्याची काय काळजी घेतो? महानगरपालिकेनं एक असा उपक्रम राबवला पाहिजे की दर महिन्याला यांच्या आरोग्याची शिबिरं आयोजित करायला पाहिजे आणि याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कारण की समाज त्यांच्यामुळे सुरक्षित आहे याची जाणीव देखील हे प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक। त्यामुळे माझी आयुक्तांना देखील या निमित्ताने विनंती राहील की या महिला भगिनींच्या आरोग्याची तपासणी दर महिन्याला घेतली पाहिजे पुणे शहरामध्ये। नक्कीच आपण बघितलं दीपक भाऊंनी एक चांगली कल्पना आता या वाढदिवसाच्या निमित्ताने मांडलेली आहे की सफाई कर्मचारी ज्या महिला आहेत त्या सर्वांचीच काळजी घेणं देखील गरजेचं आहे आणि हाच संदेश देत आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त असे विविध कार्यक्रम यांच्या वतीने राबवण्यात येतात आणि ह्या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा भाऊ, तुमच्याही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष लावण्यताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी आरोग्य शिबिराचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि तसेच त्यांनी साडी वाटप देखील केलं। लावण्यताई शिंदे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। ताई, काय सांगाल, आपण विविध उपक्रम दरवर्षी राबवताय, यावर्षी आपण अजितदादांचा वाढदिवस आणि आपल्या वाढदिवसानिमित्तच आपण हा कार्यक्रम राबवलाय, काय सांगाल आताच्या या उपक्रमाविषयी? 22 तारखेला राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि माझे आधारस्तंभ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज 24 तारखेला आरोग्य शिबिर तसंच नेत्र तपासणी शिबिर आणि सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यांना नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद असा लाभलेला आहे। हा सर्व कार्यक्रम मी माझे मार्गदर्शक दीपक भाऊ मानकर, बाळासाहेब बोडके, सुनील टिंगरे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय आणि त्यामुळे नागरिकांचे मला खूप चांगले नेहमीच प्रतिसाद मिळतो, त्यामुळे मला ऊर्जा मिळते
की मी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवते. साधारण किती साड्यांचं वाटप आज आपल्या माध्यमातून करण्यात आलं? शिवाजीनगरच्या कोठीमध्ये जेवढ्या महिला आहेत 101 महिला आहेत, आपण त्या प्रत्येकीला एक सन्मान म्हणून आज साडी वाटप केलेलं आहे. कारण का ते आपल्या इथे रोज सफाई करत असतात, त्याच्यामुळे आरोग्याला म्हणजे आपलं पण आरोग्य चांगलं राहतं, त्याच्यामुळे आपण त्यांना तो सन्मान दिलेला आहे. शंकर महाराजांच्या पादुका देखील आपण दर्शनासाठी आणल्या होत्या, त्याविषयी काय सांगाल? शंकर महाराजांची मी खूप मोठी भक्त आहे, त्याच्यामुळे मी प्रतिवर्षी गेले 4 वर्ष आपण हा पण उपक्रम राबवून दरवर्षी शंकर महाराजांच्या पादुका दर्शनासाठी लोकांना उपलब्ध करून देत असते. आणि शंकर महाराजांना मी एकच प्रार्थना करेन की जे आमच्या सगळ्यांच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भावी मुख्यमंत्री अजितदादा हे महाराष्ट्राला लाभावे, त्यासाठी मी तो उपक्रम कंटिन्यू करत असते. माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके जे आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल दादा, आपल्या मार्गदर्शनाखाली असेल लावण्य नेहमीच विविध उपक्रम राबवते आणि याही वर्षी त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलाय, काय सांगाल? आपण देखील उपस्थित आहात. लावण्य शिंदे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे, तिला प्रथम तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व तिच्या राजकीय कारकिर्दीत शुभेच्छा देतो. ती गेले 10-15 वर्ष समाजात विविध प्रकारे सामाजिक काम करत आहे. प्रत्येकाला मदत करणे, कुणाच्या अडचणी असतील तिथे धावून जाणे व कायम महिलांच्यात किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना जे जे मदत लागेल त्या मदतीसाठी ती एक पाऊल पुढं असते. तिने असंच पुढं भरारी घ्यावे, राजकीय कारकीर्द करता करता सामाजिक कार्य पण चांगल्या प्रकारे करावं असे सदिच्छा व्यक्त करतो. आणि तिला पुढील काळात युवती अध्यक्ष पुणे शहर हे मिळावं अशी दादांना विनंती करतो. आमच्या सगळ्यांच्या ताई म्हणजे लावण्याचे आहे. आमच्या चौकामध्ये त्यांचा एक दबदबा आहे, त्यांचं कार्य फार चांगलं आहे, नेहमी आघाडीवरती असतात, कधीही ते मागं सरत नाहीत. आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे देखील ते सदस्य आहेत आणि फार चांगलं काम. बोडके ताई तसंच बोडके काका हे सगळे आमचे मित्र आहेत आणि सगळे पहिल्यापासून आता इथं आम्ही राहतो. 100 वर्षे झाली, हे माझं घर आहे 100 वर्षापूर्वीचं. तर आमची इथं फार चांगलं म्हणजे एकमेकाला मदत करतो आम्ही. लावण्याताईचा वाढदिवस आहे, तर डोळे चेक केले, काय आपले दुसरं आजार ते चेक केले. कसं वाटतं तुम्हाला इथं आले? चांगलं वाटलं. हो शंकर महाराजांच्या पादुकांचं पण दर्शन घेतात. हो, शंकर महाराज पादुकांचं दर्शन घेतलं. आज लावण्याचा वाढदिवस आहे, तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ती असे कार्यक्रम बरेच वेळा करत असते. तिने आज म्हणजे शिबिर ठेवले, डोळे तपासणीचं, शुगरचं वगैरे शिबिर ठेवले. ती अनेक खूप वेळा असे नेहमी कार्यक्रम तिला परत माझ्या मुलीने आज कार्यक्रम केलाय, काय तिचा वाढदिवस आहे आणि ती शंकर महाराजांच्या पादुका आणते आणि रक्त तपासणी, डोळे तपासणी सगळी ठेवती, काय कार्यक्रम करते. बोलते मी लावण्य शिंदे जी कार्यकर्ती आहे गावठाणातली, ती खूप सुंदर छान काम करते आमच्यासाठी. ती म्हणजे माझ्या भावाचीच मुलगी आहे आणि गावठाणात तिने बरंच चांगलं काम केलेलं आहे. आजचं जे शिबिर आहे ते शिबिर पण तिने सगळ्यांसाठी ठेवलं आहे, ते खूप मोठं काम आहे. मी इकडं डोळे तपासायला आले आणि माझे डोळे तपासले आणि मला औषध खोकल्याचं सर्दीचं दिलं आणि माझ्या डोळ्यासाठी ऑपरेशनसाठी त्यांनी मला दवाखान्यात बोलवलं आहे. लावण्याताई ही हर वेळेस प्रोग्राम घेत आहे. तिचा प्रोग्राम फार छान असतो आणि ती सगळ्यांना मदत करते. माझं नाव अर्चना वाघमारे, मी युवती अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट. आज आपण सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहोत. माझी मैत्रीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराची कार्याध्यक्ष, युवती कार्याध्यक्ष लावण्य शिंदे हिच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं उपस्थित झालेलो आहोत सगळेजण. लावण्याबद्दल बोलायचं झालं तर लावण्य ही खूप होतकरू आणि गुणी मुलगी आहे. तिचं काम हे नेहमीच डॅशिंग आणि चांगल्या पद्धतीचं असतं. तर आज तिच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तिने खूप चांगले उपक्रम आज राबवलेले आहेत. तर तिने आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, वयोवृद्ध महिलांकरिता साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचबरोबर तिने शंकर महाराजांच्या पादुकांचे दर्शन सोहळा हे देखील कार्यक्रम तिने घेतलेला आहे. अशा पद्धतीचे ते दरवर्षी अनेक नवीन विविध उपक्रम असे राबवत असते. तर अशा या माझ्या मैत्रिणीला तिच्या वाढदिवसानिमित्त
वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देते आणि तिच्यासाठी 2 ओळी मी म्हणू इच्छिते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. लावण्यामुळं आम्हाला साडे वाटप झाले आहे. त्यांना शुभेच्छा माझ्यातर्फे. आरोग्य शुभे घेतलं, चांगलं वाटलं. मला 400 शुगर झाली, आता कमी झाली, बरं वाटलं. आता जीव आता आला. दादांमुळं आम्हाला साड्यांची वाटप झाली आणि अजितदादाच्या म्हणजे वाढदिवसाच्या आमच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना. आणि लावण्याताईच्या बर्थडेमुळं आम्हाला साड्या वाटप मिळाली आणि डोळ्यांसाठी चष्मा पण देणार आहेत मला त्या. अजितदादाच्या बर्थडेमुळे आम्हाला साड्या वाटप झाल्या आणि आरोग्य शिबिर घेतलं. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला साडी वाटपाचा कार्यक्रम केला, आरोग्य शिबिर पण घेतलं. त्यामुळे खूप आम्हाला आनंद वाटला. हो मी हे घेतलं ना, डोळे चेक केलेले होते, तर गोळ्या घेतल्या, कमरेसाठी गुडघ्यासाठी गोळ्या घेतल्या. तर मी डॉक्टर चेतन चव्हाण, कुमारी लावण्याताई शिंदे यांच्या आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो आरोग्य तपासणीचा शिबिराचा उपक्रम इथे आयोजित करण्यात आला. दुपारची वेळ असूनही या उपक्रमाला चांगला असा नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामध्ये रक्तातल्या साखरेची तपासणी, डोळ्याची तपासणी आणि आरोग्यविषयक तपासणी या तपासण्या आपण केल्या आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना नवीन शुगरचे पेशंट डिटेक्ट झाले, नवीन आजार काही लोकांच्या लक्षात आले, त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले आणि प्रथमोपचार करण्यात आले. इथून पुढे असे काही उपक्रम असतील तर त्यांना आवर्जून आम्ही जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे सर्व प्रतिनिधी आम्ही आवर्जून इथं उपस्थित राहू. धन्यवाद.